चांदवडतील श्री नेमिनाथ जैन महाविद्यालयात इयत्ता 10वीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्याचे पालकांनी गुलाब पुष्प देऊन केला सत्कार, तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांची गेटवरच केली कॉफी मुक्त तपासणी। महाराष्ट्रात आज सर्वत्र ठिकाणी 10वीच्या परीक्षेचा पहिला पेपर सुरू होत असून त्याच अनुषंगाने चांदवड तालुक्यातील 12 विद्यालयांमध्ये बोर्डाची परीक्षेला सुरुवात झाली आहे। त्या अनुषंगाने श्री नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालय चांदवड येथे देखील 10वीची परीक्षा सुरू होत आहे। त्यामध्ये आजच्या पहिल्या पेपरसाठी एकूण 16 पर्यवेक्षक आहेत, तर परीक्षेचा प्रथम दिवस असल्याने विद्यार्थ्यांची पालकांकडून गुलाब पुष्प देऊन स्वागत केले। त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांची शिक्षकांनी गेटवरच केली कॉफी मुक्त तपासणी, तर आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना गेटवर एकत्रित बसून शिक्षक व पालक यांच्या समन्वयाने विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा कशी पार पडेल याविषयी मार्गदर्शन प्राचार्य शिवदास शिंदे यांनी केले। या शाळेचे केंद्र क्रमांक 1100 येथे 10वीच्या परीक्षेत श्री नेमिनाथ जैन महाविद्यालय चांदवड, SNGB इंग्लिश मीडियम स्कूल चांदवड, उर्दू हायस्कूल चांदवडमधील 442 विद्यार्थी प्रविष्ट झाले, तर परीक्षा केंद्रात खोली क्रमांक 1 ते 18 मध्ये D029-034 ते D029-474 या बैठक क्रमांकातील विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे। या ठिकाणचा आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी। महाराष्ट्रामध्ये आज संपूर्ण ठिकाणी 10वीच्या बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या चांदवड ठिकाणी देखील नेमिनाथ जैन हायस्कूल या ठिकाणी 10वीच्या बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे। मी आता ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे नेमिनाथ जैन हायस्कूल। या ठिकाणी मी आलेलो आहोत आणि आपल्या पाठीमागे बघता या ठिकाणी संपूर्ण 10वीच्या विद्यार्थ्यांचा बोर्डाचा परीक्षेचे पेपर चालू झालेला आहे। त्यामध्ये तुम्हाला बघत असाल तुम्ही या बोर्डाच्या परीक्षेच्या समोर जे गार्डन आहे त्या गार्डनच्या समोर एकही विद्यार्थी किंवा एकही पालक दिसणार नाही। त्याचप्रमाणे आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी किती आसन व्यवस्था कशी ठेवलेली आहे आणि या ठिकाणी कशा पद्धतीने परीक्षा होणार आहे त्या संदर्भामध्ये आपल्यासोबत काही शिक्षक केंद्र संचालक या ठिकाणी आहे, त्याशी संपर्क साधणार। सर नमस्कार, काय सांगाल तुम्ही? तुमची आज 10वीच्या बोर्डाची परीक्षा चालू होती। 10वीचा पहिला पेपर सुरू होते। आज 10वीचा मराठी आणि उर्दू मीडियमचा पेपर आहे। पहिला पेपर आहे, 15 ब्लॉकची अरेंजमेंट केली, परंतु या सेंटरवर एकूण 442 विद्यार्थ्यांची नोंद झालेली आणि 442 विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था नेमिनाथ जैन विद्यालयात केलेली। या विद्यालयामध्ये मराठी माध्यम, इंग्लिश मीडियम, इंग्रजी माध्यम आणि उर्दू माध्यम या तिन्ही माध्यमांचे विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहे आणि त्यांची एकूण संख्या 442 आहे। आणि या विद्यालयाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे सर्व कोणत्याही प्रकारची कॉपी या ठिकाणी होत नाही आणि कॉपी मुक्त अभियान इथे 100% यशस्वी केलं जातं। जर तुम्ही सहज आपण निरीक्षण केलं तर कॅम्पसमध्ये तुम्हाला कुठेही कागद वगैरे काहीही दिसणार नाही आणि पालकसुद्धा दिसणार नाही। 100% कॉपी मुक्त वातावरणामध्ये ही परीक्षा इथे सुरळीतपणे पार पडते। त्याचप्रमाणे आपल्यासोबत आणखी शिक्षक आहेत, त्यांची संपर्क साधणार आहोत। सर काय सांगाल तुम्ही? मी उपकेंद्र संचालक RS पाटील। या शाळेची परंपरा आहे की या संस्थेच्या विविध ज्ञानशाखा आहेत, कोणत्याही ज्ञानशाखेमध्ये कॉपी होत नाही। ही परंपरा आजही अबाधित आहे आणि इथे येणारा विद्यार्थी हा पूर्ण तयारी येतो। त्याचबरोबर पालकसुद्धा निर्धास्त राहतात की आपला विद्यार्थी इथे कॉपी मुक्त वातावरणामध्ये परीक्षा देणार आहे। पर्यायाने हा विद्यार्थी नेमिनाथ जैन विद्यालयाचा विद्यार्थी हा नेहमीच बाहेर ज्यावेळेला स्पर्धा करण्यासाठी बाहेर पडतो त्यावेळेला निश्चित तो उजवा ठरतो। हा आत्तापर्यंतचा अनुभव आम्हाला आहे। या ठिकाणी आदरणीय जाधव साहेब आलेले आहेत, यांचं देखील आम्हाला खूप नेहमी सहकार्य मिळत राहतं। मी या वृत्तवाहिनीचे आणि जाधव साहेबांचे विशेष धन्यवाद देतो, कारण यांची देखील या कॉपीमुक्त अभियान किंवा या नेमिनाथच्या प्रचार प्रसारासाठी नेहमी सदैव साथ लाभलेली असते। धन्यवाद जाधव साहेब आणि धन्यवाद प्रचार माध्यम। त्याचप्रमाणे या ठिकाणी जो परीक्षेचा आसन व्यवस्था आहे त्या आसन व्यवस्थेमध्ये असं सांगितले गेले का की ही कॉफी मुक्त अभियान ही शाळा आहे। या संदर्भामध्ये इथं पालक देखील एकदम निवंतपणे आपल्या पाल्याला सोडून घरी जात असतात। डीजे महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड। आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब, लाईक करा। तसेच सर्व ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी संपर्क साधा 9822 49 99 40 89 83 1504 60।